एकनाथ शिंदे शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास. राज्याच्या राजकारणात हे नाव अचानक समोर आलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते टिकून सुद्धा राहिलं. मुद्दा येतोय की राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही कायम वाढलेलीच असते. कोणतीही निवडणूक द्या, शिंदे कायम केंद्रस्थानी असतात. पण त्यांना हे कसं काय जमतं पाहूया. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी एक चर्चा राज्यात रंगू लागली की शिंदे हे पपेट असणार आणि मागून फडणवीसच राज्याचा कारभार चालवणार. पण झालं उलटच. शिंदे अतिशय पॉलिश झाले. राज्यात त्यांनी आपलं नाव कमी दिवसात घराघरात पोहोचवलं. कुठेही हजर राहणे आणि कायम कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी उपलब्ध नेता म्हणून त्यांनी ओळख कमावली. लोकसभेच्या निवडणुकीतही 2 अंकी खासदार त्यांच्या पक्षाचे आले आणि दिल्लीत त्यांनी आपली ताकद वाढवली. असं असताना विधानसभेत मात्र गेम उठला. शिंदेच्या जागा निवडून आल्या, पण भाजपनं जोरदार कमबॅक करत राज्याचं मुख्यमंत्री पद पदरी पाडून घेतलं आणि फडणवीस त्या पदावर विराजमान झाले. तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली असं वारंवार बोललं जातं. भाजप अनेक ठिकाणी शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न करत असं वारंवार दिसून येतं. पण शिंदे यात टिकून राहतात आणि आपलं वर्चस्व कायम ठेवतात. त्याला कारण आहे ते म्हणजे त्यांच्या केंद्रात असलेला पॉवर. महत्वाचं म्हणजे बार्गेनिंग पॉवर. आताही ठाणे, मुंबई, पुणे या महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजप अजित पवारांना बाजूला ठेवणार हे जवळपास निश्चितच झालंय. मात्र एकनाथ शिंदेंना भाजपनं कुठेही दूर केलेलं नाही. दिल्लीश्वरांनीच शिंदेंना युतीत घ्या असं सांगितल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे त्यांना बार्गेनिंग पॉवर पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित होते. वारंवार राज्यात काही खडके उडाल्याची चर्चाही झाली किंवा शिंदेंना डावलण्याचा प्रयत्न झाला तर ते दिल्लीत थेट शहा आणि मोदींची भेट घेतात. या दोन्ही नेत्यांना कधीही भेटायचा एक्सेस शिंदेकडे आहे असंही म्हटलं जातं. त्यामुळे शिंदेची बार्गेनिंग पॉवर कायम जास्त असल्याचंही दिसून येतं. तुम्हाला काय वाटतं? राज्यात एकनाथ शिंदेच्या पक्षाला डावललं जातं की त्यांच्या चाणक्य बुद्धीने ते वेळ आणि परिस्थितीवर मात करतात? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा.